नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून चढ उतारांचा खेळ पाहायला मिळतोय। निफ्टीनं सप्टेंबर 2024 मध्ये 26,277 अंकांचा टप्पा ओलांडला, तर जानेवारी 2026 मध्ये 26,373 अंकांचा नवीन उच्चांक गाठला। वर पाहता बाजार हा उच्चांकावरती दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये मात्र तो एका रेंजमध्ये अडकलाय। याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांनी जून 2024 मध्ये पैसे लावले, आज त्यांना 2 वर्षांनंतर जवळपास 0 रिटर्न्स मिळालेत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की बाजारातून पैसे काढून घ्यायला हवेत की आणखीन गुंतवणूक करावी। परंतु इतिहास आणि व्हॅल्युएशनचं गणित काही वेगळंच आणि अत्यंत रंजक इशारा देत आहे। तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की इतिहास आपल्याला काय सांगतो। तर एडिलवाइज म्युच्युअल फंडाच्या एका अहवालानुसार 2001 सालापासून आत्तापर्यंत अशा 11 घटना घडलेल्या आहेत जेव्हा निफ्टीनं सलग 2 वर्ष गुंतवणूकदारांना 0 रिटर्न्स दिलेत। परंतु सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे प्रत्येक अशा मोठ्या थांब्यानंतर किंवा मंदीनंतर बाजारानं तुफान कमबॅक केलेला आहे। यामध्येच 2001 ते 2003 चा काळ याचाही संदर्भ घ्यावा लागेल। या 2 वर्षांच्या संथ गतीनंतर पुढील एकाच वर्षात निफ्टीनं 33% रिटर्न दिला होता आणि 3 वर्षांचा चक्रवाढ वार्षिक विकास दर हा तब्बल 40% पोहोचला होता, म्हणजेच CAGR। त्यानंतर 2018 ते 2020 चा काळ, या काळातही बाजारामध्ये मोठा अस्वस्थ करणारी मंदी आली होती, परंतु त्यानंतरच्या अवघ्या 12 महिन्यातच निफ्टीनं तब्बल 50% इतका छप्पर फाड परतावा दिला होता। थोडक्यात सांगायचं झालं तर इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा बाजार थांबलाय तेव्हा त्यानंतर त्यानं उंच भरारी घेतलेली आहे। अनेकदा गुंतवणूकदार बाजार कोसळताना घाबरून शेअर्स विकून बाहेर पडतात, परंतु हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते। गेल्या 2 दशकातील आकडेवारी आपल्याला हे दर्शवते की निफ्टीचे जे 30 सर्वात मोठे आणि सर्वोत्तम कामगिरी करणारे दिवस राहिले आहेत त्यापैकी 96% दिवस हे बाजारातील मोठ्या संकटाच्या काळातच आलेले आहेत। त्यामुळे मंदीच्या भीतीनं बाजारापासून दूर राहणारे लोक नंतर येणाऱ्या ऐतिहासिक तेजीला मुकतात। गेल्या 2 वर्षातील या शांततेमुळे एक चांगला बदल झालाय, तो म्हणजे मोठ्या कंपन्यांचे, लार्ज कॅप कंपन्यांचे व्हॅल्युएशन आता अत्यंत रास्त आणि आकर्षक पातळीवरती आलेला आहे। निफ्टीचा PE रेशो हा 17 वरती आलाय, जो गेल्या 7 वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी झालाय। निफ्टी सध्या आपल्या ऐतिहासिक मूल्याच्या तुलनेमध्ये सुमारे केवळ 16% डिस्काउंटवरती उपलब्ध आहे। जवळपास 44% लार्ज कॅप आणि 53% स्मॉल कॅप शेअर्स त्यांच्या 10 वर्षांच्या सरासरी मूल्याच्या खाली ट्रेड करतायत। जागतिक पातळीवरती विचार केला तर भारतीय बाजार आता परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनलाय। MSCI इंडियाचा उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेमध्ये प्रीमियम घटून 24% वर आलाय, जो 15 वर्षांच्या सरासरीनुसार 56% असायचा। तर MSCI वर्ल्डच्या तुलनेमध्ये भारत सध्या 5% डिस्काउंटवर आहे। काही विश्लेषक या स्थितीची तुलना 2013च्या आर्थिक संकटाशी करतायत, जेव्हा विदेशी गुंतवणूकदार भारतातनं मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेत होते, मात्र आजचा भारत आर्थिकदृष्ट्या फार मजबूत आहे। तर मग आता भक्कम आर्थिक फंडामेंटल्समुळे भारतीय बाजाराला दीर्घकाळ मोठी गती मिळणं हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। या परिस्थितीमध्ये तज्ज्ञांमध्ये 2 मतप्रवाह आहेत। तेजीचं समर्थन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची ही सुवर्ण संधी आहे, कारण कंपन्यांची नफा कमावण्याची क्षमता उत्तम आहे। तर दुसरीकडे काही ब्रोकरेज हाऊस सध्या सावध राहण्याचा सल्ला देत आहेत। त्यांच्या मते देशांतर्गत मागणीतील संथपणा आणि हवामानातील अनिश्चितता या काही गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इतिहास आपल्याला हेच सांगतो की जेव्हा जेव्हा शेअर बाजारानं 2 वर्ष 2.5 वर्ष सुस्ती दाखवलेली आहे, त्यानंतर एक नवीन लेग ऑफ रॅली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर आताही सेम घडतंय। गेल्या 2 वर्षापासून शेअर बाजारानं जवळजवळ 0 रिटर्न्स दिलेले आहेत। तर मग आता यानंतर शेअर बाजार पुन्हा भरारी घेणार का, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।